वाहवाही करतो, ज्याला आमच्या भाषेमध्ये मेहतर म्हणतात, त्याच्या घरातल्या आईनं केलेलं अन्न मला खायचं आहे शेवटच्या दिवशी. आणि जेव्हा त्या मेहतरला, त्याला बेबो म्हणतात, त्याला बोलवलं आणि सांगितलं की सरदार भगतसिंगांची इच्छा आहे की आज तुझ्या आईचं अन्न, हातातलं अन्न त्यांना खायचं आहे. तो जो काम करणारा, ज्याला आम्ही भंगी म्हणतो, मेहतर म्हणतो, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आहे. आणि म्हणजे काय मागणी केली आहे, कशासाठी मागणी केली आहे? तुम्हाला आश्चर्य सांगतो की भगतसिंगांचे वाक्य आहे की देशाला स्वातंत्र्य मिळेल, पण जर या देशातली अस्पृश्यता कायम राहिली, या देशातली शिवाशिव बाजलं, तर या स्वातंत्र्याला अर्थ राहणार नाही. तिथं समता पाहिजे, एकमेकाला शिवलं पाहिजे, एकमेकाचं अन्न खाल्लं पाहिजे. मला त्या मेहतराच्या घरचं अन्न पाहिजे. पण तो मेहतर येऊन सांगतोय की बाबासाहेब, माझी आई सकाळच्या वेळीस मैला साफ करते, सगळ्या स्वच्छता करते, ती घरी येते, हात धुते, आणि त्या हाताचं अन्न तुम्हाला कसं देऊ? त्यावेळीस तिथं भगतसिंग जे वाक्य उच्चारत आहेत, त्यांनी सांगितलं की तुझी आई मैला साफ करते आणि त्या हातचं अन्न कसं द्यायचं, हा तुझ्यासमोरचा प्रश्न आहे. अरे पण आमच्या घराघरातल्या आया तेच करतात ना, आपल्या बाळाचा मैला स्वच्छ करतात, हात धुतात, आणि त्या बाळाला त्याही जीव खाऊ घालतात. पण लक्षामध्ये ठेव, आमच्याकडची आई एका बाळाची आई असते, तुझी आई ही समाजाची आई, हे लक्षामध्ये घे. तुझ्या हातचं मला जेवण म्हणजे हा विचार, आणि तो विचार हा भगतसिंगांनी मृत्यूपूर्वी दिला होता. आणि म्हणून बाबासाहेब नेहमी सांगायचे की आम्हाला जे स्वातंत्र्य मिळाले ना, ते आम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी मिळाले, तर ते विस्मर होऊन देऊ नका. बाबासाहेबांचं सुंदर वाक्य, जो देश आपला इतिहास विसरतो, त्या देशाला इतिहासाच्या पुनरावृत्तीची शिक्षा मिळते. आणि मंडळी लक्षामध्ये घ्या, लोककल्याणाची साधनं ज्यांच्या हातामध्ये असतात, त्याला इतिहासाचं भान असावं लागतं, त्याला वर्तमानाची जाण असावी लागते, आणि त्याला भविष्याची दृष्टी असावी लागते, तर लोकशाही प्रबळ होते. बाबासाहेबांची जयंती हा लोकशाहीचा उत्सव आहे, हा विचार चैतन्याचा जागर आहे. लक्षात घ्या, तुम्हाला लेकरांच्या मनात आम्ही काय देणार आहे आज तुम्ही याल, बक्षीस घ्याल, घरामध्ये जाल, सर्टिफिकेट बघाल, एवढ्यापुरती ही जयंती नाही आहे. आज हा संस्काराचा सोहळा आहे, लक्षामध्ये घ्या. आणि चैतन्य हे जागवावं लागतं. मी नेहमी सांगतो की सूर कुठं असतात? बासरीत असतात, बासरी फुंकावी लागते. मूर्ती कुठं असते? ती दगडा असते, ती घडवावी लागते. तसा माणूससुद्धा घडवावा लागतो, तो विचाराने घडवावा लागतो. तुम्ही पाटणला गेलात ना, कोयना नदी वाहते, तुम्ही छानपैकी त्यात बोटं घातली, मंडळी झटका बसतो का? बसत नाही. पण ते पाणी पोकळीला पळवत नेतात, त्या पाण्याला गती देत असाय, आणि त्या पाण्यातनं वीज जन्माला येते. वीज कुठं असते सांगा? माझ्यासमोर बाटली आहे, त्याच्यात वीज आहे का सांगा? त्यात वीज नाही आहे, कारण बाटली बंद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी थंड आहे. मग पाण्यातनं वीज जन्माला लागतं, तर पाण्याला गती द्यावी लागते. पाण्याला गती दिली की वीज जन्माला येतं. लोणी कुठं असतं सांगा? ते ताकाचंच असतं, पण ताक घुसळावं लागतं. उर्जेला सगळ्या बायकांनी एकत्र येऊन जर ठरवलं आम्ही ताक घुसळणार नाही, पण लोण्यानं वर आलं पाहिजे, येईल का लोणीवर? ताक घुसळावं लागतं. काय सिद्धांत तयार होतो बघा. पाण्याला गती दिली की वीज जन्माला येते, ताक घुसळलं की लोणी जन्माला येतं. तसं मन विचारानं घुसळलं की चैतन्य जन्माला येतं. हे चैतन्य जे असतं ते मनाच्या विचारात नाही. आणि म्हणून तुम्हा मंडळींना सांगेल की हे चैतन्य आमच्याकडं अनेक जणांनी निर्माण केलं. कारण तुम्हा मंडळींना हे माहिती असेल की समाज जीवनाचा जेव्हा तोल जातो, नीतितत्वांचा ऱ्हास, माणसाला धर्मच कळत नाही, माणसाला कसं वागावं हे कळत नाही, काय सांगावं हे कळत नाही, तेव्हा मानवतेची गीता सांगण्यासाठी बाबासाहेबांसारखे युगपुरुष जन्माला येतात. ही गोष्ट लक्षात घ्या. हे जन्माला येतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचे उत्सव हे तुमच्या आमच्यासाठी प्रेरणा होतात. आजही सगळ्या गोष्टी तुम्ही विसरा, पण बाबासाहेबांचा जो संदेश मगाशी आमच्या भोले साहेबांनी सांगितला की शिका संघटितपणा, संघर्ष. मंडळी, काळाच्या ओघामध्ये अनेक गोष्टी विसरल्या जातात, पुसल्या जातात. अर्थात महापुरुषांच्या विचारांना कधी मृत्यूचा शाप नसतो, लक्षात घ्या. कारण हे विचार त्यांच्या कार्यकर्तृत्वातून जिवंत राहिलेले असतात. त्यांचं जिवंतपण हे त्यांच्या विचारात असतं. आज बाबासाहेब आपल्या सगळ्यांच्याकडे बघतायत. आज त्यांच्या नजरेमध्ये तुम्ही सगळेजण आहात, आणि त्यांना तुम्हाला मला सांगायचं की बाबासाहेब तुम्ही आमच्या काळजात आहात, आणि हे काळजात जपणं, यासाठी त्यांची जयंती साजरी करणं, त्यांचं जिवंतपण जागवणं. श्रीम माटे नावाचे विचारवंत होते, त्यांना असा प्रश्न विचारला होता की माणसाचं जिवंतपण कसं मोजायचं, माणसाचं वय कसं मोजायचं?
आता मला सांगा, जर मी एखाद्या मुलीला विचारलं की तुझं वय कसं मोजायचं, तर तू काय सांगशील की शाळेमध्ये जो दाखला दिला आहे शिक्षकांनी तो तिथं माझी जी जन्मतारीख नोंदली, पण श्रीमू माटेनं हे मंजूर नव्हतं. जन्मतारखेपासनं महापुरुषांचं वय नाही मोजायचं, जन्मतारखेपासनं महापुरुषाचं जीवन पण नाही मोजायचं. बरं, जन्मतारखा आत्ता सगळ्या ॲक्युरेट लिहितात. एक काळ काय होता बोले साहेब, म्हणजे शिक्षकांच्याच कृपेमुळं निम्मा महाराष्ट्र जूनमध्ये जन्माला आला होता, आलाच होता. आलं की त्याला जूनमध्येच टाकायचं, ही प्रथा होती आपल्याकडे. त्या बसल्या जागेत सुद्धा चिकारजणांची जन्मदिन जूनमध्ये असतील हे लक्षात घ्या. कारण आम्ही सगळी मंडळी शिक्षकांच्यावर अवलंबून होतो. म्हणून त्या श्रीमू माटेंनी असं सांगितलं की त्या महापुरुषाच्या मृत्यूनंतर किती वर्ष समाज त्यांची कृतज्ञतेने आठवण काढतो, हे त्यांचं जीवन पण असतं, लक्षात घ्या. किती वर्ष. आज सामान्य माणूस जन्माला एकदा येतो, नोकरी करतो, लग्न करतो, पगार वाढवावा म्हणून शासनाची भांडतो, नाहीच शासनानं पगार वाढवला तर बायकोची भांडतो, आणि भांडत भांडत एक दिवस मोठंच जातो, संपलं माणसाचं आयुष्य. पण महापुरुष तसे नसतात. अरे तुम्ही आम्ही नुसता श्वास घेतो, नुसती स्वप्न बघतो. तुम्ही कशी स्वप्न बघता? आपली स्वप्न डोळे मिटली की सुरू होतात आणि डोळे उघडली की स्वप्न मिटतात. महापुरुष उघड्या डोळ्यानं स्वप्न बघतात आणि डोळे मिटेपर्यंत स्वप्नाचा पाठलाग करतात. महापुरुष हे श्वास घेतात, पण श्वासाबरोबर त्यांच्याकडे ध्यास असतो. जे श्वास घेऊन नुसते जगतात ना, त्यांचं जगणं हे संख्यात्मक पातळी मोजलं जातं, आणि जो ध्यास घेऊन जगतात ना, त्यांचं जगणं हे गुणात्मक पातळी मोजलं जातं. कारण त्या ध्यासातनं हा इतिहास निर्माण होतो. मंडळी, इतिहास म्हणजे काय आहे? इतिहास म्हणजे महापुरुषांची चरित्र मालिका आहे. इतिहास म्हणजे काय नुसत्या संसाराला नाही, शिवाजी या तारखेला जन्माला, या तारखेला गेले, बाबासाहेब या तारखेला जन्माला आले, तो इतिहास नाही. इतिहास तुमच्या माझ्या जगण्याला एक नवी प्रेरणा देतो. आजही तुम्ही मला सांगा की इतिहासाचे महापुरुष जन्माला आले का रे? आम्हाला पहिली चळवळ आमची सामाजिक सुधारणेची होती, दुसरी चळवळ आमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची स्वातंत्र्यप्राप्तीची होती, आणि साहेब तिसरी चळवळ आमची शिक्षण प्रसाराची. ह्या तीन चळवळी, म्हणून तुम्हाला सांगितलं की ह्या तीन चळवळीमधनं अनेक महापुरुष आले. शाहू फुले आंबेडकर असतील, जिजाऊ शिवाजी असेल, सावित्रीबाई फुले असतील, बापूजी साळुंखे कर्मवीर असतील. या प्रत्येकाची कार्यक्षेत्र वेगळी आहे. म्हणजे कर्मवीरांचं आणि बापूजींचं कार्यक्षेत्र शिक्षण आहे, बाबासाहेबांचं कार्यक्षेत्र समाज सुधारणा आणि स्वातंत्र्यप्राप्ती आहे, आणि टिळक आगरकरांचं आणखीन वेगळं, नेहरूंचं आणखीन वेगळं. पण कार्यक्षेत्र वेगळी असली तरी सगळ्यांच्या जगण्याचं उद्दिष्ट एकच होतं की तुमचं माझं कल्याण करायचं. आणि लक्षामध्ये ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घ्या. काही निर्णय घेताना आपण बावचळतो, पण महापुरुषांचं वैशिष्ट्य असं असतं, त्यांच्या विवेक बुद्धीला एखादा जर निर्णय पटला ना, आज मला महाडचा 14 तळ्याचा संघर्ष करायचा आहे, आज आम्हाला काळारामाचं दर्शन घ्यायचं आहे, आज आम्हाला त्या एखाद्या कुठल्या तरी कमिशनसमोर जाऊन साक्ष द्यायची. बाबासाहेबांची जीवनभर सगळ्यात मोठी गोष्ट कुठली असेल तर विवेक बुद्धी. आणि तुम्हा मंडळाने मी सांगेन की जीवनामध्ये लढा देताना बाबासाहेबांनी एक तत्व बाळगलं. आपण जो संकल्प केला आहे त्यासाठी आपल्याला साधना केली पाहिजे. आपण जी सेवा करतो त्यात त्यागाचा स्पर्श असला पाहिजे. बाबासाहेबांचं सगळं जगणं उक्ती आणि कृती, त्याग आणि सेवा यांच्या एकरूपतेमध्ये होतं. आणि ह्या मोठेपणातलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य त्यांचं मी पण घडलं होतं. बाबासाहेब नेहमी सांगतात, देव पण कधी येतो? देव पण माणसावर कधी येतो? देव पण येण्यासाठी मी पण घडावं लागतं, देव पण येण्यासाठी निष्ठा बाळगावं लागतं. आजही तुम्हा मंडळींना सांगेन की बाबासाहेबांच्या आयुष्यातलं देवपण हे मनुष्य पातळीवरचं आहे. म्हणजे आम्ही मूर्तीच्या पातळीवरती, आज मी तुम्हा मुलांना प्रश्न विचारेन, मूर्ती काय असते? मूर्ती हे फक्त मूर्त म्हणजे दिसणं असतं. तुम्हाला आता तुम्ही सगळे विद्यार्थी आहेत, तुम्हाला एक कळत नव्हता तेव्हा गुरुजींनी काय सांगितलं? उभा एक. तुम्हाला दोन कळत नव्हते, गुरुजींनी काय सांगितलं? आडवे दोन, बेलाचे पाय 3, गाईचे पाय 4. अरे तुम्हाला 4 कळत नव्हते मग गाईचे पाय दाखवले ना. आता 4 कळल्यानंतर मी परत गाय दाखवायची का? गरज नसते. म्हणजे एक गोष्ट असते, एखादी गोष्ट कळण्यासाठी मूर्त गोष्ट दाखवावी लागते. आणि म्हणून तुम्हाला सांगेन की मूल्य ही अमूर्त असतात आणि मूर्त ही मूर्ती असते. आणि म्हणून मूर्ताकडून अमूर्ताकडे जायचं. बाबासाहेबांचा संदेश हाच तुम्हाला होता ना की तुम्ही विकाराकडनं विचाराकडे जा, अज्ञानाकडनं तुम्ही ज्ञानाकडे जा.
त्याशिवाय देव पण येतो का? तुम्ही हाही विचार करा, कोण मशिदीत जातो, कोण देवळात जातं, कोण मठात जातं, कोण विहारात जातं. जो कोणी कोणाला पाहिजे तसा देव मानत असतं. आणि त्या देवासमोर नमस्कार करून तुम्ही देवाला काय मागता सांगा? काय मागता? देवा मला ज्ञान दे, देवा मला शक्ती दे, देवा मला सामर्थ्य दे. आणि मग देव तुमच्याकडे बघतो. देतो का देव तुम्हाला? देव मानसिक आधार असतो. मग तुम्हाला जो ज्ञान देतो, तुम्हाला जो सामर्थ्य देतो, तुमच्यासाठी जो लढतो, जो तुम्हाला सामाजिक न्याय देतो, तो माणसातला देव असतो. पण बाबासाहेब हे माणसातले देव होते, ही गोष्ट लक्षात घ्या. बाबासाहेबांचं देवत्व हे मूर्तीच शोधून आहे. अर्थात बाबासाहेबांना पुष्कळ त्रास झाले. मी गमतीनं नेहमी साहेब एक सांगतो की देव हा शेवट मानावा न मानावा याच्या अनेक गमती जमती आहे. म्हणजे आमच्या तळमाव्यावरती एक परिसंवाद झाला, देव आहे की नाही. आणि एका पट्ट्यानं सुंदर व्याख्यान केलं, देव नाही. पण व्याख्यान इतकं सुंदर झालं की लोकांनी व्याख्यान झाल्यानंतर त्याला देव समजून नमस्कार केला. त्यानं सांगितलं होतं देव नाही. पण एक बाई बाबडी तिथं गेली, म्हटली किती छान बोललास, म्हटली देव नाही ह्या विषयावर. आतापर्यंत कुठल्या कुठल्या देवाला नमस्कार केला, म्हणजे दगडाला केला, पितळेला केला, सोन्याला केला, चांदीला केला, पण देव नाही या विषयावर तू फार छान बोललास. एवढं तुला बोलायला जमलं तरी कसं? त्या वाक्यानं आभाळाच्या दिशेला हात केला आणि सांगितलं देवाचीच कृपा, म्हटलं दुसरं काय. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एका बाजूला देव नाही म्हणता. आणि म्हणून तुम्हाला सांगेन, देवत्व शोधायचं आहे ना मंडळी, तर ते विचारात शोधा. देवत्व शोधायचं आहे ना, तर बाबासाहेब नेहमी सांगायचे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाबासाहेबांनी, मी तुम्हाला सांगितलेली गोष्ट एक नंतर सांगेन, परंतु विचार करत असताना सुद्धा या गोष्टीचा विचार करा की महाराष्ट्रामध्ये साहेब, देशामध्ये दोन परंपरा आपल्याकडे. एक परंपरा मनूची आहे आणि दुसरी परंपरा बुद्धाची आहे. आम्ही मनूची परंपरा जर सांभाळली असती ना, तर भुजावर मॅडम इथं आम्हाला दिसल्या नसत्या. कारण त्या काळात आम्हाला म्हणून सांगितलं होतं, न स्त्री स्वातंत्र्य मागत, स्त्रीला कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य देऊ नका. याला विरोध करण्याचं काम बुद्धाने केलं होतं. कारण बुद्धांची परंपरा जी होती ना, ती बुद्धांची परंपरा तुम्हाला स्वातंत्र्य देणारी होती, समतेचा सूर सांगणारी होती, तुमच्या आमच्या जीवनाला प्रतिष्ठा देणार होती. किंबहुना गौतम बुद्ध आपल्या विचारांचा प्रचार करताना एक सुंदर वाक्य बोलायचे की मी शेतकरी आहे म्हणायचे आणि मी शिक्षक आहे म्हणायचे. गौतम बुद्धांना लोक प्रश्न विचारायचे की तुम्ही शिक्षक कसे, तुम्ही शिकवत नाही. तेव्हा गौतम बुद्ध सांगायचे, मी जे बोलतो आहे ना तेच मी शिकवतो. माझं शिकवणं समाजासाठी, पण मी समाजाचा शिक्षक आहे. पण तुम्ही शेतकरी कसे, म्हणजे तुम्ही काही पेरत नाही. आता महत्त्वाचं वाक्य विद्यार्थ्याने ऐका. गौतम बुद्धांनी सांगितलं की मी मन हीच शेती मानतो. काय म्हटले ते? मन हीच मी शेती मानतो. आणि मनाच्या शेतीमध्ये मी श्रद्धेची बीजे पेरतो, मनाच्या शेतीमध्ये मी विचाराचे दाणे पेरतो, मी बुद्धीचा नांगर घेतो, त्याला उत्साहाचे बैल जोडतो, मी सत्याची कास पकडतो, मी कष्टाची उपासना करतो, मी विकाराचं तण उपटून टाकतो, मी मनाचीच मशागत करतो आणि मनाच्या शेतीतनं मी अमृताचं फळ घेतो. किती सुंदर! मनाच्या शेतीतनं मी अमृताचं फळ म्हणजे काय? अमृताचं फळ म्हणजे काय? तिथं सांगितलं आमच्या डॉक्टर आंबेडकरांनी, हे अमृताचं फळ म्हणजे ज्ञान. कारण आपण ज्ञानाला अमृत म्हणतो. हे अमृताचं फळ म्हणजे विवेक. तुम्हाला माहीत असेल की बाबासाहेबांचा 55वा वाढदिवस, जशी आज आपण जयंती साजरी करतोय ना, कोणीतरी ठरवलं की बाबासाहेबांच्यावर एक अंक काढायचा. म्हणून सगळे लोक बाबासाहेबांना भेटायला गेले आणि त्यांनी सांगितलं की बाबासाहेब, आम्ही तुमच्यावर जे गौरव अंक काढतो. म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं, अंक काढायचं तर जरूर काढा, पण मिरवणूक काढू नका. म्हणजे तुम्हाला पूजा करायची तर विचारांची करा. आणि विचारांची पूजा करत असताना व्यक्तीची पूजा करू नका. कारण व्यक्तीची पूजा हा लोकशाहीचा विपर्यास असतो. आणि तुम्ही सांगताच आहात तर एक गोष्ट, माझा देव कधी करू नका. पण मी आयुष्यात सांगतो की कधीही तुम्हाला महापुरुषांचं जर कोणी जर मंदिर बांधलं तर याचा अर्थ नक्की असतो की त्याला आपल्या माणसापासून आपल्याला तोडायचं असतं. म्हणून बाबासाहेब नेहमी सांगतात की माझा देव तुम्ही करू नका, परंतु देव पण यायचे असेल तर कष्ट मात्र करा. त्यांनी सांगितलं की ग्रीक पुराणामध्ये एक देवी होती, जिचं नाव डिमेटर होतं. तिचं स्वतःचं मूल हरवलं होतं. म्हणून शोधत शोधत ती शेजारच्या राज्यात गेली. तिथं राणी बाळान झाली होती. कुणीतरी सांगितलं की इथे एक चांगली दाई आली, कारण त्या डिमेटर देवीनं दाईचा वेश घेतला आणि त्या राणीला सांगितलं, दे तुझं मूल. ते मूल ताब्यात घेतल्यानंतर ती डिमेटर देवी काय करायची, रात्री सगळे झोपले. बाबासाहेबांनी सांगितलेली गोष्ट आहे, सगळे झोपले की त्या तिच्या ताब्यातल्या मुलाच्या अंगावरची कपडे काढायची.
शेजारी निखारा पेटवायची, जाळ करायची आणि त्या जाळातनं त्या लेकराला फिरवायची, तोंडावरती हात ठेवायची, त्याच्या पोटाला काही वेळा चटके द्यायची, त्याच्या पाठीला चटके द्यायची. बाबासाहेब गोष्ट सांगता सांगता थांबले आणि तुम्हाला असं वाटेल म्हटले की देवी किती निर्दय आहे म्हटले, किती क्रूर आहे, ते लहानग्या बाळाला किती चटके देते. पण बाबासाहेब सांगतात ज्यावेळी त्याला चटके देत होते तेव्हा तिच्या मनात एक विचार होता की या मुलातनं आपल्याला पोलादी माणूस तयार करायचा आहे. उद्याचे चटके त्याला सहन करायचे असतील ना तर आज त्याला चटके दिले पाहिजेत, त्याच्या दिव्यत्वाचा अंश तयार झाला पाहिजे. तर जेव्हा राणीला हे कळतं की एक डिमेटर देवी ही ताईचा वेश घेऊन आली आहे आणि आपल्या लेकराला चटके देते, तिच्या हातातनं चटकन मूल तिनं ताब्यात घेतलं आणि म्हणजे तू चालती हो. बाबासाहेबांनी खाली वाक्य उच्चारले, त्या देवीचा हेतू कधी दुष्ट नव्हता. तिला असं वाटत होतं की तुम्ही संघर्षातनं गेला पाहिजे, तुम्ही आगीतनं गेला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी खाली वाक्य लिहिलं की अग्निदिव्यातनं गेल्याशिवाय कधी पौरुष्य प्राप्त होत नाही, अग्निदिव्यातनं गेल्याशिवाय कधी देव पण प्राप्त होत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं, बाळांनो आज माझा समाज हा अग्निदिव्यातनं जातोय, तो चटके सहन करतोय, पण एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्य ही शर्यत असते, प्रत्येकाला त्यात भाग घेण्याची संधी मिळते. ही शर्यत जर जिंकायची असेल, आज मी विकास रावांचा उल्लेख यासाठी केला, शर्यत जिंकली त्याने, ती जिद्द जागवली. आज तुम्हालाही तुमच्या आयुष्याच्या शर्यती जिंकायची असतील तर घुले साहेब जे वाक्य बोलले की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. पहिली गोष्ट शिका. बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये जे रामजी बाबा आले होते त्यांनी एक गोष्टीचा विचार केला होता की माझ्या वाट्याला, माझ्या समाजाच्या वाट्याला जे दुःख आले त्याचं कारण काय. महात्मा फुलेंनी सांगितलं होतं की शिक्षण हे बहुजनांच्या प्रगतीचं प्रवेशद्वार आहे. अरे पिढ्यानपिढ्या तुम्हाला मला हे प्रवेशद्वार बंद होतं बाबांनो. तुमच्या आमच्यासाठी दारं खुलीच नव्हती, तुम्हाला मला प्रतिष्ठा नव्हती, तुमच्या माझ्या वाट्याला छळच होता. सामान्य माणूस ज्या पद्धतीचं सन्मानाचं, अरे चांगला पोशाख घातला तरी बदलत होते, तांब्या हातात जरी स्टीलचा घेतला तरी लोक बदलत होते. बाबासाहेबांच्या वडिलांनी विचार केला या सगळ्या परिस्थितीतून बाहेर करायचं असेल तर लेकराला शिकवलं पाहिजे. आपल्या मुलीच्या अंगावरचे दागिने विकलेत त्यांनी, प्रसंगी कर्ज काढले, पण लेकराला पुस्तकं दिली आहेत. आणि बाबासाहेब सांगायचे की गरिबी हा गुन्हा नाही, जसे डॉक्टर कलाम मला सांगायचे गरिबी हा गुन्हा नाही, पण हा गरिबीवर मात करून तुम्हाला जर पुढं जायचं असेल तर तुम्हाला ज्ञान श्रीमंत व्हावं लागेल. आणि तेच रामजी बाबा करायचे, चांगली पुस्तकं आणायची. आज तुम्हाला मी प्रश्न विचारेन, आमच्या जयमालानं आत्ता सांगितलं की सरांनी ग्रंथ महोत्सव चळवळ, किती लोकांना ग्रंथ महोत्सवात आनंद असतो. मी नेहमी सांगतो तुम्हाला, अरे जीवनात सगळ्यात महत्त्वाचा विचार असतो ना तो ग्रंथातच. तुमच्या घरात टी व्ही येईल, तुमच्या घरात फ्रीज येईल, तुमच्या घराला घरपण येईल, पण घरात चांगला ग्रंथ आला ना तर अख्ख्या घराला शहाणपण येईल. ही गोष्ट लक्षात घ्या. आमच्या घराला शहाणपण कधी येते. आज एक ग्रंथ लिहिल्यावर जो आनंद, मला गुलेसाहेब अनेक लोक प्रश्न विचारला, पाटणे सर म्हटले तुम्हाला ग्रंथ लिहिल्यावर काय मिळतं. आता काय मिळतं सांगा बरं, काय मिळतं. एखादी चांगली गोष्ट गुलेसाहेब आपण केली तर आपल्याला आनंद मिळतो का नाही सांगा. मी ज्याला म्हटलं आनंद मिळतो, म्हणजे तुम्हाला ग्रंथ लिहिला की आनंद मिळतो, आम्हालाही थोडी टाकली की आनंदच मिळतो म्हणजे. आता त्याच्यात काय बोलण्यात चुक आहे सांगा. आता त्याला टाकल्यावर आनंद मिळतो, आम्हाला वाचल्यावर आनंद मिळतो, त्याचा बी आनंद आणि आमचा बी आनंद. पण त्याला मी एक सांगितलं, एक आनंद शाश्वत आहे, दुसरा आनंद क्षणभंगूर आहे. तुला टाकल्यावर आनंद होतो, होऊ द्या म्हटले, पण तुझ्या आनंदाला तुझ्या कुटुंबाची मान्यता नाही आहे म्हटलं, पण माझ्या आनंदाला समाजाची मान्यता आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आनंद, आज जर आपल्या जीवनातला आनंद तुम्हाला मिळवायचा असेल ना तर ग्रंथासारखा पर्याय नसतो, हे लक्षामध्ये घ्या. म्हणून बाबासाहेबांनी काय दिलं असेल, बाबासाहेबांनी जर ग्रंथांच्या, तुम्हाला माहिती आहे का पंडित मदन मोहन मालवीय नावाचे खासदार होते आणि बाबासाहेबांना त्यांनी विचारलं तुमच्या घरात किती रकमेचे ग्रंथ आहेत. तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं माझ्याकडे 2 लाख रुपयाचे ग्रंथ आहेत. काय म्हटले ते पंडित मदन मोहन मालवीय, म्हणजे मी तुम्हाला 2 लाख रुपये देतो, तुमचे ग्रंथ मला देणार का. त्यावेळेस त्यांनी सांगितलं माझ्या घरातनं ग्रंथ जाणं म्हणजे माझ्या कुडीतनं प्राण जाणं आहे. मी ग्रंथांवरती प्रेम करतो. माझ्या घरात जर जप्ती घेऊन कोणी आला त्यानं बाकीच्या वस्तू जरूर न्याव्यात, पण ग्रंथाला हात लावला तर त्याचा हात मी कलम करेन. हे ग्रंथांच्यावरचं प्रेम. तो बाबासाहेब हे वेगळं. मंडळी विलायतेला जेव्हा ते गेले ना तेव्हा एका मित्रानं त्यांना विचारलं की बाबासाहेब किती वाचता तुम्ही, झोपता कधी, 18 तास तुम्ही जेवता कधी. बाबासाहेबांनी उत्तर काय दिलं, जेवायचं म्हटलं तर माझ्याकडे पैसे नाहीत बाबा, आणि झोपायचं म्हटलं तर माझ्याकडे वेळ नाही.
आणि मग तुम्ही जगता कसे? बाबासाहेबांनी त्याचं उत्तर दिलं, साता समुद्राच्या पलीकडं एक माझ्या दिलाचा राजा शाहू महाराज आणि माझे 3 दलित बांधव त्यांच्या प्रेमावरती मी जगतो म्हणजे. हे जगणं मंडळी लक्षामध्ये घ्या. जेव्हा बाबासाहेबांनी PhD मिळवली आणि संभाजी वाघमारेंनी त्यांचा सत्कार केला, त्यावेळी संभाजी वाघमारेंना सांगितलं त्यांनी, मला मानपत्र देऊन खर्च करू नका समारंभावर, त्यापेक्षा पैसे साठवा, त्या पैशातनं जी गोरगरीब मुलं आहेत त्याला शिष्यवृत्ती द्या, त्यांची गुणवत्ता वाढवा. मुलांनो, मला आत्ता सांगितलं की तुम्ही 7वीमध्ये पहिली 3 आलेली मुलं आहात. गुणवान मुलं हे शाळेचं वैभव नसतं, गुणवान मुलं हे देशाचं वैभव असतं. आज बाबासाहेब प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शिकले, अरे आमचं ऊर अभिमानानं भरून येतं. त्या कार्यक्रमाला पहिल्या मी गेलो होतो. तुम्हाला आश्चर्य वाटतो, देशपांडे साहेब आमचे तिथं होते. तो सोहळा त्यावेळेस आपले समाज कल्याण मंत्री पण आले होते. मोठा सोहळा पण केलेला होता. विद्यार्थी दिन म्हणून तो साजरा व्हावा. आणि ती गुणवत्ता बाबासाहेबांनी कशी मिळवली तुम्हाला माहिती आहे? साताऱ्यात आले बाबासाहेबांना, तेव्हा त्याचे वाढलेले केस कापायला कोणी तयार नव्हतं. म्हशीचे केस बाजारणारा माणूस बाबासाहेबांचे केस कापायला तयार नव्हता. बाबासाहेबांना कपडे घ्यायचे तर लांबून अंगावरती कपडे फेकले जात होते, त्यांना प्यायला पाणी मिळत नव्हतं. आणि बाबासाहेबांनी त्यानंतर सातारा सोडलाय. म्हणून बाबासाहेब नेहमी सांगतात, गुणवत्ता जी आहे ना, अशी ताऊन सुलावून आली पाहिजे. तुमच्याकडची ती गुणवत्ता आहे. मी खरं सांगेन सर साहेब, तुम्हाला या 7वीची गुणवत्ता आहे ना, खरंच श्रेष्ठ. आणि तुम्ही ही पायाभूत त्यांचा आताच्या काळात सुद्धा गुणवत्ता पोरांनी 10वीत मिळवली. करोना काळात ही गुणवत्ता अत्यंत साशंक आहे लक्षात. म्हणजे मी का म्हणतोय तुमच्या लक्षात आहे, 90% मार्क आहेत साहेब, 95. मला एक तर शेजारी आला, त्यानं 3 पेढे मला दिले. की म्हणजे 3 पेढे का दिलेस? मला 3 पिढ्यात मार्क पडले नाही, तेवढे एकाला पडले. 95% मार्क, 100% मार्क. अरे सूज आहे रे बाबांनो, हे उसणं घेतलेलं वैभव आहे तुमचं, हे खरं नाही. आणि तरी सुद्धा घरातल्यांना काय करतो, पोराला 97% मार्क, 100% मार्क, आणि हे 5वे मार्क आहे. तरी आई-बापाला वाटतं की बहुतेक आपल्या घरात कलेक्टरच जन्माला आले, पण ते 12वी झाल्यावर कळतं हे कंडक्टर होण्याची बी काय किती नाही. ते काय आहे सगळं? म्हणून तुम्हाला सांगेन, गुणवत्ता ती असते. गुणवत्ता म्हणजे केवळ गुणांची गोळाबेरीज नाही आहे. तुमच्या जीवनातली आव्हानं किती तुम्ही पेरताय, तुम्ही टक्के खाऊन जे यश मिळवताना ती गुणवत्ता असते. आणि म्हणून PhD झाल्यानंतर शाहू महाराज गेले परळच्या चाळीमध्ये. आणि परळच्या चाळीत गेल्यानंतर त्यांनी गाडी घेतली डॉक्टर आंबेडकरांची, डोळ्यात पाणी आले, छाती दाटून आली, स्वतःच्या छातीशी घेतले. आणि बाबासाहेब तुमची कोल्हापुरात मला मिरवणूक काढायची. नीट संदर्भ लक्षात घ्या मुलांनो, आपण शिकलो तर आपल्या वाट्याला कसा गौरव येतो. आणि हत्तीवरनं मिरवणूक काढत असताना बाबासाहेबांचे अवतीभोवतीचे लोक मोठ्या सन्मानानं तर बघत होते, पण काहींच्या पगड्या बघतानाच पडत होत्या खाली. आणि बाबासाहेब हे सांगतात की हा माझा दिलदार राजा, त्यांनी मला सोनतळीच्या कॅम्पवरती भोजन आलं, तिथं भोजन दिलं. आणि एवढंच नाही मंडळी, तर त्यांना मूक नायक नावाचं पाक्षिक काढायचं होतं, त्याला त्यांनी तेवढी आर्थिक मदत केली आहे. आणि मूक नायक नावाचं नंतर बहिष्कृत भारत, नंतर जनता पुष्कळ आली. पण मूक नायकच्या पहिल्या पानावर बाबासाहेबांनी काय लिहिलं पहिल्या अंकात? त्यांनी सांगितलं, मला खेद वाटतोय, मला साह्य दिलंय शाहू महाराजांनी, तो माणूस राजा आहे मनाचा, त्यांना आरक्षण दिली, पण आज सुद्धा माझ्या समाजाला दुःख आणि वेदना सहन कराव्या लागतात. आणि त्यांनी पहिलं असं चौकट टाकली की हिंदू समाज हा ही अनेक मजली इमारत आहे म्हटली. त्या मजल्यांना शिडीच नाही आहे म्हटली. वरच्या मजल्यावरचा माणूस श्रेष्ठ मानला जातो आणि खालच्या मजल्यावरचा माणूस कनिष्ठ आणि शूद्र मानला जातो. श्रेष्ठ माणूस भ्रष्ट झाला तरी त्याला ढकलण्याची सोय नाही, आणि खालचा माणूस किती श्रेष्ठ असला त्याला वर जाण्याची सोय नाही. अरे कसला तुमचा हिंदू धर्म म्हणले, एकानं त्यात विद्या घ्यावी, दुसऱ्यानं शस्त्र घ्यावं, तिसऱ्यानं पैसा मिळवावा, आणि चौथ्यानं तिघांची सेवा करावी. आम्हाला नामंजूर आहे तुमचा हिंदू धर्म. म्हणून डॉक्टर आंबेडकर एवढ्याशा सभेत म्हणले, हिंदू धर्म हा आमच्यासाठी तुरुंग आहे, सुरुंग लावून तो तुरुंग मी फोडणार आहे, कारण आम्हाला आता आमचं जीवन जगायचं आहे. बाबासाहेब नेहमी सांगायचे, माझा कुठला गुन्हा होता म्हटले, माझा कुठला गुन्हा होता, मी शिकत होतो, माझा कुठला गुन्हा होता की मला एका गाडीवाल्याने भगवून द्यावं. आणि वर्गात शिकताना सुद्धा कित्येक मला गणितं जेव्हा शिकायची तेव्हा अवतीभोवतीची पोरं पळत सुटायची. मला गणित सुटायचं पण ती पळत सुटायची. का तर फळ्यामागचे डबे माझ्या स्पर्शाने विटू नये,
काय म्हटले, मी सिडनहॅम कॉलेजला प्राध्यापक होतो, माझ्यासाठी वेगळा पाण्याचा पिंप होता, मी कुठला गुन्हा केला होता म्हणजे, मी बडोद्याला लेफ्टनंट म्हणून हजर झालो, मी कुठला गुन्हा केला होता की एक शिपाई माझ्या अंगावरती अशी फाईल फेकून टाकायचा, आम्ही कुठला गुन्हा केला होता, आम्ही गुन्हा केला नसताना आम्हाला गुन्हेगार समजलं जातं. अरे जेव्हा रमाबाई एकदा बाबासाहेबांना म्हणाल्या की बाबासाहेब पतिराज आपण म्हटले पंढरपूरला दर्शनाला जाऊया, बाबासाहेब सांगतात माझ्या डोळ्यात पाणी आलं, या माझ्या रामाला मी कसं सांगायचं की तुझ्या माझ्यासाठी पंढरपूरची दारं बंद आहेत, आणि ते रमाबाईला सांगतायत नाही आपल्याला पंढरपूरला जाता येणार, पण तुझ्या माझ्या पुण्याईनं आपण नवी पंढरी उभी करू, ती चैत्यभूमी उभी, ती दीक्षाभूमी तुझ्या माझ्या पुण्याईनं ती उभी करू. आणि म्हणून तुम्हाला मी सांगेन की आयुष्यामध्ये बाबासाहेबांचा जो संदेश, महाडच्या चौदार तळ्याचा संघर्ष पेटला असताना साहेब काही लोकांनी तिथल्या कालवनात माती टाकलेली. त्यावेळी जर बाबासाहेब वर जेव्हा गेले तिथं लेणी बघायला, तर कुणीतरी खाली आवळी उठवली की बाबासाहेब शिवाजी महाराजांच्या सिंहासनावर बसले. वेदनांचे चटकेच होते. एक दिवस तर अफवा अशी पसरवली की बाबासाहेब म्हणजे दलितांचा राजा खयो झाला, म्हणजे बाबासाहेब गेले, आणि अक्षरशः स्त्रिया रडायला लागल्या. तेव्हा बाबासाहेबांनी सगळ्या स्त्रियांची ज्यावेळेस एक अशी मिटिंग घेतली, सांगितलं रडू नका, अश्रू ढाळू नका, तुम्ही खंबीर मनाच्या स्त्री आहात. आणि विनंती करून त्यांनी सांगितलं स्वतःला पहिल्यांदा अस्पृश्य मानू नका, या हातात ज्या पाटल्या घातल्यात ना काढून टाका, गळसऱ्या काढून टाका, फाटकी वस्त्र कधी नेसू नका, नवऱ्याला कधी दारोडा करू नका, आयुष्यात स्वच्छ राहा, चांगलं राहा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा जातीने लोकी झेंडा. आणि तुमच्या पोटी जन्माला यावं, बाबासाहेब नेहमी सांगायचे की मुलगा असा जन्माला यावा की ज्याचा त्रिखंडात झेंडा फडकावा. आणि त्यांनी हेही सांगितलं की तुमच्या आणि ब्राह्मणांच्यात फरक काय म्हटले, की तुमच्या घरात एखादी बाई बाळान झाली तर ती काय स्वप्न बघते, नगरपालिकेत पट्टेवारीची जागा कुठे आहे, आणि दुसऱ्या समाजात बाई बाळान झाली तर काय स्वप्न बघते, कुठं न्यायाधीशाची जागा रिकामी आहे, कुठं कलेक्टरची जागा रिकामी आहे. म्हणून बाबासाहेब नेहमी सांगायचे एखादा मुलगा BA झाला तर जो फायदा होईल तो 1000 मुलं 4थी झाल्यानंतर पास होणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगेन एखादा मुलगा MPC झाल्यावर जो फायदा होईल तो मुलगा 1000 मुलं BA झाल्यावर सुद्धा होणार नाही. म्हणून MPC झाली पाहिजे, UPC झाली पाहिजे, ही बाबासाहेबांची आस होती. बाबासाहेब सांगायचे की 3 प्रकारचं सामर्थ्य माणसाला पाहिजे. पहिलं सामर्थ्य कुठलं पाहिजे, त्याच्याकडे मनुष्यबळ पाहिजे, संघटना पाहिजे. आपल्याकडे नाही म्हणजे एखाद्या मुसलमानाला त्रास दिला तर अख्खा हिंदुस्थान त्याच्या मागं उभा राहतो, आपल्या मागं कोण उभं राहतं, आपल्या मागं आपला माणूस उभा राहत नाही. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की सगळ्यात मोठं सामर्थ्य आपल्याला द्रव्यबळ पाहिजे. कुठलं बळ तुमच्याकडे आहे, म्हणजे तुमचा उद्योग आहे, तुम्हाला शेती आहे, तुमचा धंदा आहे, तुमचा व्यापार आहे, तुमच्याकडे अर्थबळ सुद्धा नाही. आणि तिसरी गोष्ट मानसिक बळ, ह्याला शिवू नका त्याला शिवू नका. अरे हिंदू जे म्हणले मुंग्यांना साखर घालतात आणि आम्हाला भाकर देत नाहीत, त्यांना आमचं बळ कसं वाढेल. पण शेवट सांगतात हे सामर्थ्य मिळवण्यासाठी आता आम्हाला धर्मांतर करायचं, आम्हाला बौद्ध धर्म स्वीकारायचा तो यासाठी की आम्हाला माणूस म्हणून तिथे काहीतरी मान्यता मिळेल, आम्हाला सन्मान मिळेल. बाबासाहेबांचं धर्मांतर हे लक्षात घ्या माणूस म्हणून मान्यता मिळण्यासाठी होतं. आणि बाबासाहेब शेवटचं सामर्थ्य सांगायचे ते ज्ञान सामर्थ्य, ज्याच्यावरती आमचे जाधव साहेब सुद्धा बोलले, फुले साहेब सुद्धा बोलले. कारण सगळ्यात मोठी शक्ती मुलांना कुठंच असते. आज तुम्ही बघता केवढी परिवर्तनं झाली. आज मी तुमच्यासमोर सन्मानानं बोलू शकतो. मगाशी आमची जयमाला बोलताना बोलली की जर तुम्हाला शिक्षणच मिळालं नसतं तुम्हाला काय चेहरे होते सांगा, तुम्हाला काय प्रतिष्ठा होती. आज माझ्याकडे रवींद्र जिंगम मागं बसले शिक्षक, मी कौतुक करायचं म्हणून बोलत नाही. आज त्या लहान मुलांच्यातलं चैतन्य त्या माणसानं शोधलं आणि वेलीवरच्या काळ्या नावाचं एक पुस्तक साहेब, झेडपीचा एक शिक्षक ज्याला महाराष्ट्राचे शिक्षण संचालक त्याचं कौतुक करण्यासाठी तिथं आले होते. आज मला अभिमान या गोष्टीचा वाटतो की तुमच्यातले उपक्रम, आमची इथं मनीषा नावाची मुलगी बसली, आज ही तुम्ही मुलं तुमच्यातले शिक्षक ह्या विद्यार्थ्यांच्यातलं चैतन्य जागवलं पाहिजे. कारण मंडळी प्रगती करायची असेल ना तर ज्ञानाशिवाय होऊ शकत नाही. मला सांगा 1000 वर्ष झाली चिमणीचं घरटं बदललं का, 1000 वर्ष झालं मुंग्याचं वारूळ बदललं का, बरा पाऊस पडणारे म्हणून सगळ्या मुंग्या एकत्र आल्या आणि प्लॅस्टिकचं वारूळ करूया. पण 1000 वर्षामध्ये माणसाचं घर, भाषा किती बदल झाला. म्हणून बाबासाहेब सांगायचे बदल करण्याचं सामर्थ्य हे ज्ञानामध्ये. अरे हवा जाग्यावर मिळाली, पाणी शोधावं लागलं, घर बांधावं लागलं, शेत कसावं लागलं,
ज्ञान मिळवावं लागलं आणि ज्ञानाच्या बळावर आपण धरणं उभी केली, ज्ञानाच्या बळावर शाळा उभ्या केल्या. ज्ञानाचा एक संबंध हा निर्मितीशी आहे, पण ज्ञानाचा दुसरा संबंध हा संस्कृतीशी आहे, लक्षात घ्या. म्हणून मनुष्य निर्मितीशी आहे. बाबासाहेबांचं सुंदर वाक्य आहे, आम्ही तुमच्याकडे संपत्ती देऊ, आम्ही तुमच्या शिवाराला पाणी देऊ, तुमची शिवारं संपन्न होतील, तुमची घरं संपन्न होतील, पण तुमचं मन जर असंस्कृत राहिलं तर माणूस आणि पशु याच्यात फरक राहणार नाही. आज काय मंडळी देशात चालले, आज वाढता धर्मद्वेष तुम्ही सगळे बघताय हे. आणि सगळ्यांना असं वाटतं की बहुतेक सगळा हिंदू इकडून तिकडून मूर्खच आहे, त्याला गृहीत धरायचं आणि धार्मिक भावना सगळ्या भडकवत जायच्या. म्हणजे भोंगे उतरल्यानंतर जर तुमच्या ताटात भाकरी पडणार असेल तर जरूर ते उतरवा. आमच्या अन्न वस्त्र निवारा आमच्या मूलभूत गरजा आहेत, त्या गरजा आमच्या बाजूला राहतात आणि आम्ही आक्रोश जो नुसत्या भावनांचा करत असतो. आज महावीरांची जयंती आहे, काय सांगितलं आम्हाला महावीरांनी? अहिंसा परमो धर्म. अहिंसा हा सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे. गांधींनी काय सांगितलं? सत्य आदरणी. तर साहेब मला असं वाटतं की आता गांधींचं सत्य हरवलं. हा सत्याचा विजय होतो का? हा प्रश्न आमच्या कुसुमाग्रजांनी विचारला आणि त्याचं उत्तर त्याने दिलं. सत्याचा विजय होतो का माहीत नाही, पण जे विजय होतं त्याला सत्य म्हणावं लागतं. आजची अवस्था काय वेगळी आहे, जे विजय होतं त्याला सत्य म्हणावं लागतं. यासाठी सत्याची शोकांतिका कुठली? पण आम्हाला अजूनसुद्धा म्हणजे मी नेहमी सांगतो, सत्य हे वेगळं असतं. सत्यसुद्धा आता असत्य वाटतं काही वेळा, सत्यसुद्धा भ्रम. तुम्हाला साधं उदाहरण देईल. समोर मृगजळ असतं, सत्य असतं का रे ते? मृगजळ हा पाण्याचा भ्रम असतो, लक्षामध्ये घ्या. पण मृगजळालाच आपण पाणी मानतो, तो भ्रम आहे, ते सत्य नाही. म्हणजे मी एका ठिकाणी व्याख्यान केलं, सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय. त्यामुळे अर्धा तास व्याख्यान केलं त्याच्यावर आणि एक प्रश्न विचारला, सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय. एकानं उत्तर दिलं कोपऱ्यात, साहेब मी सांगतो म्हणजे काय. म्हणजे तुम्ही अर्धा तास बोलला हे सत्यच होतं, म्हणजे फक्त आम्हाला समजलं असं जे तुम्हाला वाटते तो भ्रम आहे. म्हणजे लक्षामध्ये घ्या. अरे पण तुम्ही लक्षात घ्या, जीवनाचं सत्य एकच आहे. काय सत्य आहे? जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही. जन्म मृत्यूमधलं आयुष्य हे आपल्या हातात आहे. ती कुठली मूल्य घेऊन जगतो. आज बाबासाहेबांनी माणुसकीचं मूल्य जपलं. बाबासाहेबांनी आम्हाला चैतन्याचं मूल्य दिलं, श्रमाचं मूल्य दिलं. आजही तुम्हाला सांगेन की ही सगळी दोन राष्ट्र एकत्र येतात, आज ती प्रगती करतात. पण माणसं काही कुठे येऊ नये. आज शेतकऱ्यांचा आक्रोश, विद्यार्थ्यांचा आक्रोश, कित्येक वेळा कळत नाही काय करायचं जगण्यासाठी. आणि मग बाबासाहेबांचं एक सुंदर वाक्य आहे की जे वाक्य त्यांनी व्हिक्टर फ्रँकलकडनं घेतलं होतं की ज्याला जगायचं कसं कळतं त्याला सारं काही सहन करता येतं. जगायचं कशासाठी कळतं? तुम्हाला माहिती आहे तुम्ही कशासाठी जगताय? बाबासाहेबांना माहीत होतं आपण जगायचं कशासाठी. माणूस म्हणून जगायचं. संगमनेरची सभा झाली साहेब, आणि एक पत्रकार तिथं आले त्यांच्याजवळ. आणि पत्रकार आले तर पत्रकाराने एक प्रश्न विचारला, बाबासाहेब तुम्ही तुमच्या भाषणात सांगितलं की गोमांस किंवा गाय मेलेले असतात ते उडू नका आणि तसलं मांस खाऊ नका आणि जनावराकडे डुंकूनही मेलेल्या आपण पाहू नका. ते ज्याचं ज्याची ज्याची विल्हेवाट ती नगरपालिका लावेल, आणखीन काय लावेल. पण तुम्हाला बाबासाहेब हे माहिती आहे का, एक जनावर मेल्यानंतर तुमच्यातल्या दलित माणसाला किती फायदा होतो? त्याच्या कातड्यापासून फायदा होतो, शिंगापासून फायदा होतो, नक्यापासून फायदा होतो, त्याला 500 रुपयाचा फायदा होतो. आणि हा 500 रुपयाचा फायदा तुम्ही सोडून द्या म्हणून सांगताय. म्हणजे तुम्ही तुमच्या दलित बांधवांना असं सांगताय की 500 रुपये पाण्यात घाला. त्यावेळी बाबासाहेब त्याला म्हटले, तुम्ही कुठल्या समाजातले आहात? आता तुम्हाला मी सांगतो, उद्यापासून म्हणजे आमच्या समाजातला माणूस काही ती मेलेली जनावरं ओढणार नाही. बरे जरा फायदा जायचा आहे तर जाऊ द्या, तुम्ही 500 मिळवा, त्याच्यावर मी आणखीन तुम्हाला 500 देतो, ओढता का जनावरं म्हटले. हे कसली गणितं म्हणजे तुमच्या सोयीची आम्हाला सांगता. बाबासाहेबांना सगळ्यात मोठं सोयीचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या माणसाची विरुद्ध राग होता. मी तुम्हाला सांगेन की धर्मचिकित्सा करायची ती फुल्यांनी केली, ती बाबासाहेबांनी केली. आज कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, श्रमिकाला न्याय. साहेब का त्यांनी मला सांगा 1936ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली? कारण बाबासाहेबांना प्रश्न विचारला, तुम्ही पक्षाच्या नावात मजूर का आणला, तुम्ही दलित शब्द का वापरला नाही? तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं, माझं नातं श्रीमंताशी नाही, धनिकांशी नाही, इतर राबणाऱ्या प्रत्येक मजुराशी माझं नातं आहे. भले तो शेतकरी असू द्यात, कामगार असू द्यात, त्याला मला न्याय द्यायचा आहे.
आश्चर्य तुम्हाला वाटेल, जे महात्मा फुलेने 1882ला हंटर कमिशन समोर साहेब निवेदन सादर केलं होतं, त्या निवेदनातले अनेक संदर्भ हे बाबासाहेबांनी घेतले होते. बोला मग ऐका काय निवेदन होतं. त्यावेळी महात्मा फुलेंनी सांगितलं की शहरासाठी अभ्यासक्रम वेगळा द्या, ग्रामीण भागासाठी अभ्यासक्रम वेगळा द्या, ग्रामीण भागातल्या माणसाला शेतीची गोडी वाटेल असा अभ्यासक्रम द्या, त्याच्यामध्ये जनावरांचा अभ्यास द्या, हवामानाचा अभ्यास द्या, शेतीचा अभ्यास द्या. जर गाव आणि शहर याच्यामधनं नदी वाहत असेल तर नदीवरती एखादा उद्योग काढा आणि त्या उद्योगासाठी तंत्र शिक्षणाचा अभ्यास माझ्या त्या दोन्ही मुलांना द्या, शहरातल्या ग्रामीण भागातल्या. ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याकडनं फी घ्या, जो कर भरतो त्याकडनं फी घ्या, जो गरीब आहे त्याला शिक्षण माफ करा. बाबासाहेबांनी सांगितलं की हे सगळं शिक्षणाचं गणित माझ्या मी जाहीरनाम्यात आणलं आणि त्यांनी सांगितलं की ज्ञानाचं आणि श्रमाचं नातं. आज कर्मवीर भाऊरावांचं नाव आपण घेतो, बापूजी साळुंखेचं नाव आपण घेतो. त्याचं कारण हे आहे मंडळी की ही नाती त्यांनी जपली. तुम्हाला शेवट करताना मी एक सांगेन की बाबासाहेबांनी साहेब 1936ला जो जाहीरनामा दिला होता ना, आज त्याच्यामध्ये की कृषीला जोडून एखादा उद्योग पाहिजे, ती योजना आमच्याकडे यशवंतराव चव्हाण यांची कृषी औद्योगिक योजना म्हणून. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला मोफत शिक्षण दिलं पाहिजे. महाराष्ट्र सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याकडे EBCच्या सवलती आल्या, दलित बांधवांना मागासवर्गीयांना शैक्षणिक सवलती आल्या. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, कामगारांसाठी कायदा कसा असला पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं गरीब मुलगा जर परदेशी जाणार असेल तर त्याला शिष्यवृत्तीची सोय दिली पाहिजे. बाबासाहेबांनी त्या काळात सांगितलं छोटी छोटी धरणं बांधली पाहिजेत. बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितलं प्रत्येक जिल्ह्याला एक विद्यापीठ असलं पाहिजे. काय सुंदर योजना होत्या साहेब. या सगळ्या योजना ज्या होत्या ना, ज्या त्यांनी मांडल्या त्या जाहीरनाम्यात. आणि याचा उच्चार त्यांनी कुठं केला होता तुम्ही आता चकित व्हाल. तो 1930-31ला जी लंडनला गोलमेज परिषद झाली होती, त्या गोलमेज परिषदेला बाबासाहेबांना अस्पृश्यांचे पुढारी म्हणून बोलवले. त्यावेळी बाबासाहेबांनी तिथं सर्व देशातल्या लोकांच्या समोर जे भाषण केलंय, काय बोलले बाबासाहेब, मी अशा लोकांची स्थिती तुमच्याकडे मांडायला लागलोय जे गुलामीपेक्षा वाईट अवस्था जगतात, त्यांची ग्राही मी मांडतो. साहेब तुम्ही येण्यापूर्वी ते ब्रिटिशांना सांगतायत, ब्रिटिश राजवट येण्यापूर्वी आम्ही दुःखात होतो आणि आज तरी आम्ही कुठं सुखात आहे म्हणले. ब्रिटिश येण्यापूर्वी आम्हाला प्यायला पाणी नीट मिळत नव्हतं, आज तरी कुठं मिळत आहे. ब्रिटिश राजवटीमुळे आम्हाला मंदिरात प्रवेश मिळत नव्हता, आज तरी आम्हाला कुठं. ब्रिटिश राजवट आम्हाला चटके मिळत होते, आज तरी कुठं आम्हाला त्यात बदल झाले. साहेब आमच्या दुःखाच्या जखमा भळभळत आहेत. आणि शेवट त्यांनी विनंती केली की आमच्यासाठी स्वतंत्र तुम्ही मतदारसंघ द्या. गांधींनी विरोध केला, पण नंतर पुणे करार झाला आणि राखीव जागेला मान्यता मिळाली. पण तिथं बाबासाहेबांनी सांगितलं की आम्हाला आता असंच सरकार हवं आहे जो सर्वांना समान न्याय देईल, आम्हाला असं सरकार हवं आहे जे सगळ्यांचं हित सांभाळेल, आम्हाला असं सरकार हवं आहे जे धनिकांच्या रागालोभाची पर्वा करणार नाही, फिकीर करणार नाही. आणि बाबासाहेब पुढं वाक्य म्हणतायत, हा कसला कायदा आहे म्हटले की एकाला मानाची चढती शिडी आणि दुसऱ्या वर्गाला तिरस्काराची उतरती शिडी, हा कुठला कायदा. आता आमचा कायदा आम्हाला बनवायचा आहे, आमचं राज्य आम्हाला आणायचं आहे, आमचं सरकार आम्हाला आणायचं आहे. आणि बाबासाहेब बोलत असताना मॅकडॉनल्ड नावाचे ब्रिटनचे पंतप्रधान अक्षरशः चकित झाले. हा माणूस काय बोलतोय, याचा विचार केला पाहिजे, स्वतंत्र मतदारसंघ हा दिला पाहिजे. आणि त्याच वेळी त्या गोलमेज परिषदेला एक महान आत्मा होता ज्याचं नाव सयाजीराव गायकवाड आणि जे आपल्या महाराणीला तिथे घेऊन गेले होते. बाबासाहेब बोलत असताना सयाजीराव गायकवाडांचे डोळे ओले चिंब झाले, वर अभिमानानं दाटून आलं. आणि आपल्या महाराणीला ते सांगताय यांच्यासाठी आम्ही शिष्यवृत्ती दिली, बाबासाहेबांना शिकण्यासाठी आम्ही पैसा दिला. आज प्रयत्नाने पैसा दोन्ही गोष्टी सार्थक झाल्या, यश लाभाचे आले. आणि त्यांनी त्याच्या निमित्त बाबासाहेबांना मेजवानी दिली, अनेक देशातल्या लोकांना बोलवलं. जसं आमच्याकडे शाहू महाराजांनी सांगितलं की आता हा दलितांचा तुमचा अधिकारी आहे, तिथं सयाजीराव गायकवाड सांगितलं की हा आता आंतरराष्ट्रीय नेता म्हणजे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, हे सयाजीराव गायकवाड तिथं सांगतात. आणि सगळ्यात त्याचं फलित कुठलं मंडळी, तर सगळ्यात मोठं फलित म्हणजे बाबासाहेबांच्याकडं कायदा मंत्री झाल्यानंतर लेखन घटना समितीचं अध्यक्षपद आलं. तुम्हाला इथं बसल्या जागी अनेकांना आश्चर्य वाटेल की बाबासाहेबांनी ज्या घटना वाचल्या होत्या, अनेक देशाच्या घटना,
आज सुद्धा तुमची आमची जी लोकशाही बळकट आहे ना, त्याचं कारण बाबासाहेबांची घटना हे लक्षामध्ये घ्या. रात्रंदिवस त्या काळात पत्रकार मंडळी तुम्ही आलाय, बाबासाहेब घटना न्यूज रात्रीच्या वेळेस दिवा चालू होत. एक पत्रकार, दोन पत्रकार सहज बाबासाहेबांच्याकडे गेले. 1-2 वाजले, पण बाबासाहेबांच्या घरामध्ये दिवा बघतो आणि म्हणून टाकटाक त्यांनी केलं. बाबासाहेब मिनिस्टर होते त्या काळामध्ये आणि दरवाजा उघडल्यानंतर त्यांनी बघितलं तर दिवाणखाना अत्यंत सुंदर. तुम्हाला आश्चर्य वाटेल, बाबासाहेबांचा दिवाणखाना राजाला राजवेल असा दिमागदार होता. बाबासाहेबांच्याकडे एवढं सुंदर सुंदर काठ्या होते, सुंदर सुंदर बॉलपेन होती, दारामध्ये चांगलं सुंदर कारंग होतं. तो पत्रकार गेल्यानंतर मला, बाबासाहेब मला 2 प्रश्न तुम्हाला विचारायचे. म्हणले, बाबासाहेब म्हणले विचारा. काय म्हणले, तुम्ही राजासारखं जगताय म्हणजे, काय तुमचं घर म्हणजे काय दिमागदार, आणि तुम्ही जिथं बसलाय जी अभ्यासिका ती अत्यंत साधी आहे. बाबासाहेबांनी त्याला उत्तर दिलं. बाबासाहेबांनी त्याला सांगितलं की अरे माझं जे दिवाणखाना आहे ते सुंदर आहे, माझा दिवाणखाना देखणा आहे. त्याचं कारण असं, ज्ञानाच्या जोरावर माणूस किती दिमागदार जगू शकतो हे माझ्या दलित बांधवांना मला दाखवायचे. त्यांना स्फूर्ती देण्यासाठी या दिवाणखाना हे लक्षात घे. हे माझं वैभव माझ्यासाठी नाही, आणि माझा साधेपणा हा माझ्या अभ्यासिकेने. त्या साधेपणाला सुद्धा सामाजिक बांधिलकीचा सुगंध होतो. तो पत्रकार जाताना एक प्रश्न त्यांना विचारतो की बाबासाहेब, तुमच्या शेजारी काकासाहेब गाडगीळ नावाचे मिनिस्टर आहेत, त्यांच्या आम्ही बंगल्यावर गेलो होतो, ते जेवून छान झोपलेत म्हटले. आम्ही नंतर गोविंद वल्लभ पंतांची इथे गेलो, ते पण छान झोपलेत म्हटले. पण तुमच्या घराच्या इथं आल्यानंतर बघतोय तर तुमच्या घराचा दिवा मात्र चालूच आहे. तेव्हा बाबासाहेबांनी जे उत्तर दिलं ना, ते मार्मिक उत्तर आहे, ते सगळ्यांना उपयोगी पडणारं उत्तर आहे. बाबासाहेब म्हणले, ज्या लोकांच्याकडे तू गेला होतास ती माणसं झोपली होती, बरोबर आहे, कारण त्यांचा समाज जागा आहे त्यामुळे ती झोपली. माझा अजून बहुजन समाज झोपला आहे, त्याला जागं करण्यासाठी मला जागंच राहावं लागतं हे लक्षात. म्हणून उभा मंडळींचे मी, तुम्ही जागा आहे का झोपलाय माहीत नाही भाषणात, पण तरीसुद्धा आपल्याला जागं राहायचं असेल तर एकच आहे की बाबासाहेबांचं, मी तुम्हाला आश्चर्य सांगतो साहेब, मी देशपांडे साहेबांचे विशेष आभार मानतो. आणि सगळे हे चैतन्याचं चांदन पुस्तक मी जाताना तुम्हाला देईन. हे का लिहिलं साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आभार हे माझे तासगावपासूनचे मित्र, म्हणजे त्यांचं माझं नातंच वेगळं की काही तुमच्या राजकारणाच्या पलीकडे कुठल्या पक्षाचा झेंडा मी खांद्यावर घेतला नाही. पण एक दिवस रात्री जेव्हा आबा मला फोन करतात, मला म्हणते एक रिक्वेस्ट सर तुम्हाला करायची. आबा म्हणतो तुम्ही गव्हर्नमेंट आहात, तुम्ही रिक्वेस्ट ऑर्डर करा. म्हणजे एक सांगू, तुमची एक कॅसेट मिळायची, कुणाल कॅसेट कंपनी महाराष्ट्रातली मोठी, सतीश कचरे नावाचा माणूस, त्यांनी ती कॅसेट काढली, लाखो कॅसेट कापल्या, आणि आबांच्याकडे आमच्या डॉक्टर पोळांनी एक कॅसेट दिली. आणि आबांनी मला पुण्यावरून रात्री 1 वाजता फोन केला, हे असल्या भानगडी बंद करा म्हणजे, कुठल्या कॅसेट काढू नका म्हणजे. मी जाताना ऐकली तुमची कॅसेट छान आहे म्हणजे, पण शब्द सगळे वाऱ्यावर उडून गेले म्हणजे, माझ्या गाडीच्या काचेतनं शब्द उडून गेले. मी आबांना म्हणलं असं कसे शब्द उडतात आला, तुम्ही एक शब्द गाडगे बाबा उच्चारात गावं सुंदर झाले, एक शब्द गांधी उच्चारात गावं तंटामुक्त झाली, म्हणजे तुमचे शब्द काळजाला भेटतात तर माझे काचेतनं उडतात म्हटलं. असं कसं होईल म्हणजे, सर माझं ऐका म्हणजे नकाच. त्यापेक्षा तुम्ही 4 पुस्तकं लिहा. तुम्ही बाबासाहेबांवर बोलता, तुम्ही आणखीन बुद्धांवर बोलता, तुम्ही शिवरायांवर बोलता, तुम्ही अनेक महापुरुषांवर बोलता. खरं सांगू सर, निवडणुकीत कोण कोणाचा पराभव करते यापेक्षा महापुरुषांचे पराभव होत आहेत, मूल्यांचे पराभव होत आहेत. सर माझी एक विनंती तुम्हाला आहे की छोट्या घटना घ्या. मी तुम्हाला आश्चर्य सांगतो, 55 महापुरुष साहेब या प्रकाशनाला सुद्धा स्वतः आवाज आले या पुस्तकात. हे सुद्धा शिवाजीराव भोसले यांनी पुस्तक प्रकाशित केलं. आज याचा 9वीच्या पुस्तकात यातला धडा आहे, तुम्हाला माहिती आहे, याचा 6वीच्या पुस्तकात यातला धडा आहे. एक कुठला तरी, म्हणजे मी असं मानतो की राजकारण्यात सुद्धा दृष्टी असावी लागते. त्यावेळेस मला आबा एक मार्मिक वाक्य बोलले, आणि तुम्हाला हेही पुढे जाऊन सांगेल, हे पुस्तक सुद्धा माझ्या विद्यार्थिनीने प्रकाशित केले लक्षात घ्या, जी सातारच्या कला वाणिज्याला विद्यार्थिनी होती. सर हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी सकाळमधनं सुद्धा यातून लेख होते. पण ती मुलगी माझ्या घरी आली आणि मला विद्यार्थिनी काय म्हणते की प्राचार्याने विद्यार्थ्यांना प्रकाशात आणायचं असतं, पण तुमची विद्यार्थिनी आता प्राचार्यांना प्रकाशात आणणार आहे. सर हे पुस्तक मी प्रकाशित करणार आहे. आबा नेहमी सांगायचे की ग्रंथ हे आत्म्याचं उत्तम अन्न आहे, ग्रंथ घरात पाहिजे. आणि शेवटचं वाक्य ते मृत्यूपूर्वी असं बोलले की सर माणसाला मृत्यू असतो,
पण ग्रंथांना आयुष्य असतं ही गोष्ट लक्षात घ्या. हे ग्रंथांचं आयुष्य असतं ना, ते तुमच्या माझ्या जीवनात चैतन्य आनंद देतं. शेवट बाबासाहेबांचं ग्रंथप्रेम आमच्याकडे तिळमात्र जरी आलं, म्हणून मी पुस्तक डोक्यावर घेऊन तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी माझ्या या मुलीला संस्कृतीला सांगत असतो, नाही आपल्याला नफा साहेब, तुम्हाला चकित व्हाल की तुम्ही कुठंही 50% 60% सवलत दिली जात नाही, पण मी सांगतो की मुलांच्याकडं माणसांच्याकडं ग्रंथ पोचला पाहिजे. जीवनातला सगळ्यात कृतार्थ आनंद असतो ना. मी शेवट याच्यामध्ये बाबासाहेबांच्यावर एक लेख लिहिला आहे, दुःखाच्या मुलखातील प्रकाश यात, आणि त्याचा शेवट करताना डॉक्टर कलामांचा एक उल्लेख केला. कारण डॉक्टर कलामांना असा प्रश्न विचारला शेवट वाचणार करताना सांगेल की जीवनातला सगळ्यात मोठा कृतार्थ आनंद कुठला. आता माझ्या मुलींना मी प्रश्न विचारला आहे, तुमच्या जीवनातला कृतार्थ आनंद कुठला, कुठला असतो कृतार्थ आनंद? स्कॉलरशिप मिळाली ठीक आहे, काय सांगितलं असेल डॉक्टर कलामांनी? मी सांगतो शिक्षकाच्या जीवनातला आनंद कुठला, त्याचा विद्यार्थी जेव्हा उंच होतो वैभव मिळतो. म्हणून मी विकासजी तुम्हाला सांगितलं, एका विद्यार्थ्याने वैभवाने विकास करावा हा आमच्या जीवनातला आनंद असतो. डॉक्टर कलामाने सांगितलं, माझ्या गावातली एक बाई माझ्याकडं आली आणि तिनं मला सांगितलं की माझं ऑपरेशन आहे हार्टचं, आणि ती जी स्टेंट असते ती महाग आहे आणि मला ती उपलब्ध होत नाही. त्यावेळी डॉक्टर कलाम साध्या एका खोलीत राहायचे, संशोधक होते, आणि त्यांना प्रश्न पडला की या बाईचं जीवन कसं वाचवावं. ती बाईला सांगितलं की बाई मी काय आता करू शकत नाही, पण मी एक गोष्ट करेन की मला ती स्टेंट तयार करता येते का. सगळ्या सभेला मी आश्चर्याने सांगेन की डॉक्टर कलामांनी सगळं त्यांचं मिसाईलचं संशोधन बाजूला ठेवलं आणि एक स्टेंट तयार केली, जी आज हृदयात घातली जाते, भारतामध्ये मिळते आणि ती स्वस्त आहे. त्याचं कारण डॉक्टर कलाम आहेत. आणि त्या बाईला जेव्हा कळलं, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या सर, बाईला जेव्हा कळलं की स्वस्त स्टेंट आहे, त्या बाईचं जीवदान, तिला जीवदान मिळालं, तिच्या हृदयात आलं. आणि कलाम त्याच्या जाऊन पुढं सांगतात, एका विमानतळावरती आम्ही एकत्र आलो, तेव्हा जी मला काही काळापूर्वी बाई भेटली होती, तीच बाई छान आली, पर्स होती, सुंदर नटली होती, माझ्या शेजारी आली आणि ती मला काय म्हटली माहिती आहे? ती म्हणली, डॉक्टर कलाम तुम हमारे दिल में रहते हो. मी एकदम पावसाळलो म्हटले, तर अवतीभोवती जी माणसं होती त्यांना सुद्धा वाटलं ही बाई त्याच्या हृदयात कशी राहते. पण त्या बाईनं सांगितलं की तुम्ही दिलेली स्टेंट त्याच्यामुळं मी जिवंत आहे. आणि तिथं डॉक्टर कलाम सांगतात, तो माझ्या जीवनातला सगळ्यात कृतार्थ आनंदाचा क्षण आहे. बाबासाहेबांच्या बाबतीत जर बघितलं तर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे बाबासाहेबांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठा कृतार्थ आनंद आहे. म्हणून मी बाबासाहेबांच्या लेखात शेवट करताना असं म्हटलं आहे की बाबासाहेबांनी जेव्हा हे संविधान सादर केलं 25 नोव्हेंबर 1949 दिवस लक्षामध्ये घ्या. बाबासाहेब वाक्य उच्चारत आहेत की हे माझं संविधान, ही माझी घटना आता कोणाच्या हातात जाणार आहे त्याच्यावरती चांगली वाईट ठरणार आहे. एखाद्यानं जर आपल्या पक्षाचं मत हे राष्ट्रहितापेक्षा मोठं मांडलं तर परत एकदा स्वातंत्र्य धोक्यात येणार आहे. व्यक्तीपेक्षा राष्ट्र मोठं असतं. आज मी तुम्हाला राजकीय लोकशाही दिलेली आहे, पण अजूनही या देशाला सामाजिक आणि आर्थिक लोकशाही मिळण्याची गरज आहे. माझी घटना जर विषमतेची आच असणाऱ्या माणसांच्या ताब्यात गेली तर हा लोकशाही चालवणारा उद्ध्वस्त राहील. पण माझी एक विनंती संपूर्ण भारतीयांना आहे की आता जातीभेदाला तिलांजली द्या, धर्माधर्मातली भांडणं थांबवा, एक सामाजिक आणि भावनिक अर्थानं एक राष्ट्र व्हा, ही माझी तुम्हाला घटना सांगते. मंडळी, आपण आज अमृत महोत्सव साजरा करतोय. मी देखील तुम्हाला जाताना एकच सांगेन की हे धर्माधर्मातली भांडणं थांबवावी, तुम्ही शहाणे व्हावे, आणि शहाणं होण्यासाठी बाबासाहेबांची जयंती आहे. आज बाबासाहेब नाही, पण तुम्ही मी मावळे, माझ्या 7वीच्या विद्यार्थ्यांनी 10वीच्या विद्यार्थ्यांनी. तुम्हाला माहिती आहे रवींद्रनाथ टागोरांनी एक कविता लिहिली की मावळणारा सूर्य विचारतोय की आता माझी जागा कोण घेणार. सारे तारे स्तब्ध होते तेव्हा एक पंथी पुढे, माझ्यासमोर ह्या सगळ्या पंथी आहेत. ती पंथी त्या सूर्याला सांगते, हे सूर्या, नाही मला तुझ्या इतकं तडपता आलं तरी चालेल, पण माणसाच्या पावलाला प्रकाश देण्याचं काम मी करेन. तुम्हाला माणसाच्या पावलांना हा प्रकाश द्यायचा आहे, लक्षात घ्या. कारण बाबासाहेब हे दुःखाच्या मुलखातील प्रकाश यात्री होते. त्यांना प्रणाम करतो आणि मंडळी रजा. धन्यवाद प्राचार्य साहेब. विद्यार्थ्याच्यातला एक गुण हेरून त्याच्या पाठीवरती शाबासकीची थाप देणं हा हाडाच्या शिक्षणाचा गुण
हाडाच्या शिक्षणाचा गुणधर्म आजही आपण जागृत ठेवलेला आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या संविधानिक मूल्यांची रुजवणूक आपल्या ओघवत्या भाषेतून समोरच्यांच्यावरती करणं ही अत्यंत विनम्रता आपल्या अंगी ठाई भरलेली आहे. कारण प्रबोधकाचा कोणताही थाट न मिळवता समोरच्या माणसाला कृतीसाठी प्रवृत्त करणारा आपला हा विचार निश्चितच यशस्वी ठरेल आणि आम्हा सर्वांना प्रेरणा देऊन गेला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता आपण ज्या सोहळ्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहोत असा सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळातील इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा. या ठिकाणी आपण प्रत्येक तालुक्यातून 3 गुणवंत विद्यार्थी निवडलेले आहेत आणि त्यांचा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव सोहळा होणार आहे. तर मी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं. प्रथमतः सातारा तालुक्यातील विद्यार्थ्यांना मी निमंत्रित करते. एक छोटीशी सूचना. आत्ताच आपण ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं, ज्या ओघवत्या भाषेमध्ये विचारांची पेरणी सरांनी केली, त्या सरांची अनेक पुस्तकं ही विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेली आहे. आता सरांनी सांगितलेलं चैतन्याचं चांदणं हे पुस्तक, तर याला उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा पुरस्कार मिळालेला आहे. अशा विविधरंगी पुरस्कारांनी सन्मानित अशी विविध पुस्तकं सरांनी सवलतीच्या दरामध्ये आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. तर आपल्या हॉलच्या बाहेरच या पुस्तकांचा स्टॉल आहे, त्याचा आपण लाभ घ्यावा ही विनंती. 50% सवलतीच्या दरामध्ये ही पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये बघा अजून 10%, कारण विचार लोकांपर्यंत पोहोचणं ही त्यांची तळमळ आहे आणि म्हणूनच आज ही पुस्तकं आपल्याला 60% दरामध्ये उपलब्ध होत आहेत. त्याच्यामध्ये 6वे सुख, चैतन्याचे चांदणे, उद्याच्या आनंदासाठी, चंदनाचे हार, देवदूतांच्या कथा अशी विविधांगी पुस्तकं आहेत. त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा. यानंतर विद्यार्थी गुणगौरव सोहळा. सर्व मान्यवरांना विनंती की गुणवंत विद्यार्थ्यांचा आपल्या शुभहस्ते सत्कार करण्यात यावा. प्रथमतः सातारा तालुका कुमारी ईश्वरी विनोद भोसले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंगापूर नंबर 1, तालुक्यात प्रथम क्रमांक. आजचे प्रमुख पाहुणे पाटील सरांना विनंती आहे विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना भविष्यासाठी प्रेरणा द्यावी आणि शुभेच्छा द्याव्यात. पूजा किशोर जाधव, जिल्हा परिषद शाळा प्रतापसिंहनगर. विशाल बाळकृष्ण फाळके, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्षेत्रमावली. सातारा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांनी लवकर यायचं आहे. सातारा तालुक्यातील गुणवंत शाळा वर्धनगड, श्रेया हिंदुराव खोळे, शाळा वर्धनगड. ओंकार विजय खोळे, पालकांना विनंती आहे ज्यांना मिळालेला आहे त्यांनी बसून घ्यावा. बसून घ्या प्लीज. विद्यार्थ्यांना सूचना आहे. यानंतर खटाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना विनंती आहे बसून घ्यावं सर्वांनी, तर कार्यक्रम व्यवस्थित होईल, सर्वांना पाहता येईल.